अगदी शॉर्ट टाइम मध्ये मी आपल्या सर्वांना बोलवलं. आपण सर आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. खरं तर आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावरती पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16व्या शतकामध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी साम्राज्याचा विस्तार संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर पसरवला. आणि त्याच धर्तीवरती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा या मराठी साम्राज्याच्या विस्तारामध्ये वाढ करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि त्यांनी इंदूरमध्ये काम करत असताना अतिशय सर्वसमावेशक काम केलं, अतिशय आदर्श असा राज्यकारभार केला. आणि त्यांचा हा राज्यकारभार संपूर्ण देशभर नाही तर जगभर त्यांच्या राज्यकारभाराची कीर्ती उमटली. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी एक 4-5 दिवसापूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसीमध्ये एक मणिकर्णिका घाट बांधला होता. आणि त्या घाटाला जर आपण बघितलं तर 4000 वर्षापूर्वीची परंपरा आहे. 1771 साली हा घाट बांधला आणि हा घाट उद्ध्वस्त करण्याचं पाप या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं. खरं तर नरेंद्र मोदी हे वाराणसीचे प्रतिनिधित्व करतायत आणि वाराणसीमध्येच हा घाट उद्ध्वस्त केला जातो की ज्या घाटाला ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा आहे. आणि ही परंपरा पुसण्याचं काम म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं काम पुसण्याचं काम या उत्तर प्रदेशच्या सरकारने केलेलं, त्या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा जो वाराणसीचा जो घाट आहे मणिकर्णिका घाट, ह्या घाटाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भगवान विष्णू यांचा मणी या ठिकाणी पडला होता अशी कथा सांगितली जाते. आणि त्याचबरोबर या नावानंच या घाटाची निर्मिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केली. हे करत असताना या घाटावरती गंगा नदीची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी आखली होती. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे चक्र पुष्पकर्णी कुंड या ठिकाणी निर्माण केला होता. आणि हा कुंड त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या भगवान श्री शंकराच्या मूर्ती त्याचबरोबर अहिल्यादेवींच्या मूर्ती या घाटामध्ये बसवण्यात आल्या होत्या. हा घाट बुलडोजरच्या माध्यमातून उद्ध्वस्त करत असताना या मूर्तींची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे, असं आपण अनेक माध्यमाद्वारे आपण पाहिलं. आणि ही गोष्ट खरं तर हे सरकार एकीकडे हिंदू धर्माची लांगुल चालन करते आणि हिंदू धर्माचीच म्हणजे जी संस्कृती आहे ती संस्कृती पुसण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होते. आणि म्हणूनच या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामधील सर्व समाजाच्या लोकांना, सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी याचा जाहीर निषेध केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जर कार्य बघितलं तर त्यांचे राज्यकारभार जर तुम्ही बघितला तर सुशासन आणि न्यायप्रिय कारभार त्यांचा होता. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर होत्या. महिलांसाठी त्यांनी आदर्श नेतृत्व उभा केलं. त्याचबरोबर त्यांच्या राज्यामध्ये शांतता आणि सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणावर त्यांनी निर्माण केली होती. आणि लोककल्याणकारी धोरणं त्यांनी आपल्या राज्यामध्ये राबवली. आणि असा आदर्श प्रशासन, धर्मावरती निष्ठा आणि लोकसेवेचे प्रतीक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे पाहिले जातं. आणि हे होत असताना वाराणसीमध्ये तुम्ही एकीकडे पुण्यश्लोक अहिल्यामातेची पुतळा उभा करण्याचं काम करतात, दुसरीकडे तुम्ही त्यांनी मांडलेला जो ऐतिहासिक घाट आहे तो घाट पाडण्याचं पाप करता. हे पाप आपण कशासाठी करता? खरं तर ह्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण जपल्या पाहिजेत. आणि ती जपण्याची आपल्या देशाची संस्कृती आहे. आणि ती संस्कृतीलाच कुठेतरी फाटा द्यायचा आणि समाजामध्ये तीर, धर्माधर्मामध्ये तीर, जातीमध्ये कशी भांडणं लागतील असाच हा प्रकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज मला या ठिकाणी थोडस याच्या संदर्भामध्ये अनेक पक्षानं पत्रकार परिषदा घेतल्या. आपल्या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्राची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी या कन्या आहेत आणि महाराष्ट्राला एक त्यांचा आगळा वेगळा त्यांच्याबद्दलचा एक अभिमान आहे. विशेष करून कुठल्याही महात्म्यांना एका जातीमध्ये न गुंतवून ठेवतात सर्व जात धर्माचे लोक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी प्रेम करतात. जसे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील,
महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, अनेक महात्म्यांचं आपल्याला या ठिकाणी नाव घेता येईल. हे सगळे महात्मे जरी एका जातीमध्ये जन्माला आले तर त्यांनी जातीपुरतं काम न करता सर्व समाजाला आणि सर्व जातीला सर्व धर्माला प्रेरणा देण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना या देशाची अखंडता